शेती करायला लागलो आणि त्या शेतीचं रक्षण करणारा आम्हाला बळीराजा मिळाला। त्या बळीराजाला 3 पावलं जागा मागून त्याचं राज्य हस्तगत करणारी जात आज सत्तेत असल्यामुळे असे निर्णय आले। पटू वामनानं 3 पावलं जागा मागितली होती, ती कायदेशीर प्रक्रिया तत्कालीन अशीच समजून घ्या। मला आमच्या इतिहासात याच्यासाठी जायचंय की इथं आमचा इतिहासच आमच्या डोळ्यासमोर आहे। मित्रो, काल परवा गेल्या 2014 पासून पंजाबच्या शेतकऱ्याने एक मोठं आंदोलन केलं होतं 3 कृषी कायद्याच्या संदर्भात, आणि त्यांनी लगातार ते 6 महिने केलं, तेव्हा कुठे त्यांना यश आले। आम्हाला एका आंदोलनात काही होणार नाही बरं का, खूप निपर खेंड्याचं कातड्याचं सरकार बसलेलं आहे आणि हे कोणत्या एकाचं नाही, पंचायत सगळ्याच मिळू नये म्हणून लोकशाही पहिल्यांदा तेव्हाच बुडालेली आहे। आम्ही धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या राज्यामध्ये 600 बहुजन फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या महामानवाचे स्मारक उभे केले। आताच आपण छत्रपती शिवाजी महाराजाला साक्षी मानून त्यांना अभिवादन करून इकडे आलो। मला हे विषय मुद्दाम सांगायचा, काय घडते ते शिका। 100 शिवस्मारक का उभे केले म्हणून बाळराजे आज 2 महिने झालं जेलमध्ये टाकण्यात आलेले, ते काही स्मारकामुळे नाही, पहिला तर द्वेष छत्रपती शिवाजी महाराजाचा यांना आहेच, पण त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला होता की हे स्मारक उभे झाल्यानंतर माझा लढा शक्तीपीठ साठी असणार आहे। कळाल्या त्या माणसाला मधात टाकण्यात आलेले माटेगावकर भैया शक्तीपीठ साठी तो माणूस रस्त्यावर उतरणार होता, त्यांना मागच्या गुन्ह्यामध्ये घेऊन आज 2 महिने झाले जेलमध्ये टाकलेले। आणि कालच एका मेसेजवर व्हॉट्सअपच्या मला कळालं की मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र उभं करणारे AR अंतोले मुस्लिम समाजाचे मुख्यमंत्री, त्यांना अभिवादन करते वेळेस त्यांनी पहिलं शिवस्मारकाचं एक मंत्रालयामध्ये फोटो सुरू करून शिवजयंती सुरू केली होती। हा विषय त्याच्याशी येतो, हे विषयांतराशी नाही। तुम्हाला वाटेल वेगळं, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतून आम्ही येत असतो, तर मला ही ओळख, तुम्हाला जो माणूस स्वतःचा इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही। आमचा इतिहास आम्हाला आठवावा लागेल शेतकऱ्याला। आमच्या बळीचं काय झालं, आमच्या छत्रपतीचं काय झालं, आमच्यासाठी लढणाराचं काय झालं, हे कळाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। म्हणून हा मी विषय थोडा विषयांतराकडे नाही, आम्हाला लढावं लागेल। आम्ही महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली, पहिली शिवजयंती सुरू केली, आम्हाला तपासावं लागेल त्या महात्मा फुलेच्या फुलं वाहिलेल्या शिवजयंतीच्या वेळेस ती फुले लाथानं उधळणारी जात कोणती होती, आणि तीच आज राज्याची प्रमुख आहे म्हणून हे घडायले। आम्हाला जातीवर बोलू नका म्हणतात, पण बोलल्याशिवाय धकतच नाही। गल्लीतला ग्रामपंचायत मेंबर ज्या जातीचा होत नाही, या महाराष्ट्रातल्या मूर्ख मराठा आमदारांनी मुख्यमंत्री केलाय। लोकशाहीमध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहिल्याशिवाय लेटर पॅड चालवत नव्हते। मला संविधान लिहिताना काडीची अडचण आली नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य होतं, असं छाती टोकून सांगणाऱ्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान करणारे लोक आज सभागृहात असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या धोरणांना संविधानात असून सुद्धा मोडीत काढल्या जात आहेत। आज शासन प्रशासन न्याय व्यवस्थेमध्ये मनवाद बसल्यामुळं आम्हाला घटनेच्या 4थ्या स्तंभाचा वापर करायचा। आम्ही रस्त्यावर उतरल्याचा 4था स्तंभ, आम्ही आता रस्त्यावर आलेले आहेत। माझ्या मायमावल्या पुरुष शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत। मगाशीच आपले नवनाथ भाया म्हणले उपोषण करून नाही, सगळ्याच बाबी आम्हाला कराव्या लागतात, कोणत्या एका अंगाने लढून आता होणार नाही। लईने सरकार बसलेले, तुम्हाला रस्त्यावर बी बसावं लागेल, तुम्हाला उपोषण बी करावं लागेल, आणि तुम्हाला शासन प्रशासन न्याय व्यवस्थेचे दरवाजे ठोठावायचे नाही, ते दरवाजे लावावे सुद्धा लागतील। ही लढाई खूप धोकाची आहे। माझं शेत जाईन शेजाऱ्याचं चालले या मानसिकतेचे लोक सुद्धा आहेत, नाही म्हणू नका, पण तुझं नुकसान झाल्याशिवाय बाबा तुला ते शक्तीपीठ कळणार नाही। पहिल्यांदा शिकून घे। विकास काय याच्या आधी झाला नाही का? राज्य महामार्ग याच्या आधी झाले नाहीत का? राष्ट्रीय महामार्ग याच्या आधी झाले नाहीत का? पण माय बाप हो, ते होत असताना ते तुमच्या लेवलला झाले,
रस्त्याचा उपयोग राहिलेल्या जमिनीची किंमत वाढवून दिल्या गेला. त्या रस्त्यावर तू चालायला लागलाय. आज 30 फूट उचलण्याची गरज फक्त 2% लोकांना ज्याच्याजवळ अति पैसा आहे ते मुंबई ते गोवा म्हणत आहेत. आज आम्ही आमच्या बळीचे मसोबे खंडोबे झाकाई झुकाई तुकाई आसराई मर्याई सटवाई एका वडाच्या उंबराच्या पिंपळाच्या झाडाखाली जपलेली आहे. हजारो वर्षापासून आम्ही ती पूजत आलो. तिच्या निमित्तानं झाडं झुडपं टिकल्या गेले. पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा म्हणणारे प्रचार करणारे एक झाड लावतात फोटो काढतात दुसरीशी झाड वाळून जाते. माझ्या बापानं 100 वर्ष जपलंय. आम्ही जर धुर्रा कोरला तर भावाचं डोकं फोडतो. आमची जात कोणती आहे या महाराष्ट्रामध्ये पूर्ण केसेस चेक करा. भावाच्या भांडणामध्ये धुऱ्यासाठीच्या भांडणामध्ये किती आहेत. अरे इतके जरी रस्त्यावर आलेलं सरकार पडते साहेब. तुझे भांडण करणारे लोक जरी रस्त्यावर आले तर सरकार पडायले. आम्ही कमी लोक नाहीत, लय नमुने आहेत. फक्त जागा करायचं काम आम्हाला करायचंय. जातीसाठी जसे एका जागी येतात तसे एकदा मातीसाठी या माय बाप हो खूप मोठी लढाई. माझे कडू अनुभव सांगतो. जात म्हणून सर मी 4 उपोषण केले. जातीसाठी 5-25 जण रात्रभर सोबत असायचे. बच्चू भाऊ सोबत एक केलं 12 दिवसाचं शेतकऱ्यासाठी. माझा कडू अनुभव सांगायलो. शेतकऱ्याला राग आला तर आला. 12 दिवसात माझ्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही. कर्जमाफीसाठी 12 दिवसात 1 दिवस एक शेतकरी झोपला नाही. हे तुमचं शोकांतिक आहे. तुमचे निर्णय तुमच्या बाजूला कोण लढते तुम्हाला कळत नाही. ही पहिल्यात मोठी चूक आहे. म्हणून हे असे निर्णय घेतले चालले. आज आपल्या प्रश्नासाठी भांडायचं शिका. ज्याचं पोट दुखाले तेच ओवा खाते. म्हणून त्या भूमिकेनं फक्त मनगट सारून बाहेर निघा. पाया निघाल्यात लाजा वाटू द्या एवढंच म्हणतो. माझे 2 शब्द आवडते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.